नमस्कार. आपण पाहताय रत्नापूर न्यूज. उन्हाळी सुट्टीनंतर शाळांना सुरुवात. शालेय साहित्य खरेदीसाठी लातूरच्या बाजारपेठेत पालकांची झुंबड. गंजगोलाई आणि मेन रोड परिसर गर्दीने फुलला. दप्तर, वह्या, पुस्तके, शालेय गणवेश खरेदीला वेग. दीर्घ उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर काल दिनांक 15 जून 2026 पासून राज्यातील शाळांना अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दरम्यान शाळा सुरू झाल्यामुळे आवश्यक शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी लातूरची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई आणि मेन रोड परिसरात पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने बाजारपेठेतील शालेय साहित्याची दुकाने ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. लातूर शहराचे मुख्य केंद्र असलेल्या गंजगोलाईजवळील मेन रोडवरील लहान मोठ्या प्रत्येक दुकानात खरेदीसाठी पालकांची एकच झुंबड उडाली आहे. दुकानावर सकाळी 9 वाजल्यापासून गर्दी सुरू होते ती रात्री उशिरापर्यंत कायम असल्याचे दिसून येत आहे. दप्तर, पाट्या, पेन्सिल व शाळेचे गणवेश खरेदी करण्यासाठी यंदा बाजारपेठेत विविध प्रकारची आकर्षक आणि रंगीबेरंगी शालेय साहित्य उपलब्ध झाले आहे. वह्या आणि पुस्तके विविध नामांकित कंपन्यांच्या वह्यांच्या दुकानावर विद्यार्थ्यांसाठी मोठी गर्दी असून सुबक आणि दर्जेदार वह्या खरेदी करण्याकडे पालकांचा कल आहे. बाजारपेठेत आर्थिक चैतन्य गेल्यामुळे काही दिवसापासून शांत असलेल्या बाजारपेठेत शालेय साहित्याच्या निमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल सुरू झाली आहे. स्टेशनरी विक्रेते, पुस्तक विक्रेते आणि बॅग विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर या गर्दीमुळे आनंदाचे वातावरण आहे. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात ही गर्दी अशीच कायम राहील असा विश्वास स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एकंदरीत नव्या वर्षात जाण्याचा विद्यार्थ्यांचा आनंद आणि त्यांच्यासाठी उत्तम साहित्य खरेदी करण्याची पालकांची लगबग यामुळे लातूरची मुख्य बाजारपेठ सध्या पूर्णपणे शालेय रंगात रंगून गेली आहे. रत्नापूर न्यूज, लातूर.